बॉलिंग ट्राय करते गोलंदाज, पहिला गोलंदाज भूषण पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्राय करतो आला. मागील मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली आणि तोच सध्या गोलंदाज बॉलिंग ट्राय करते. तुम्ही भूषण पाटीलला पाहता. समोर दिनेश पाटील, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज भूषण पाटील तयार. समोर दिनेश पाटील. पहिला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा येणं हे खूप काही गरजेचं आहे बॅटिंग करत असताना नारपोली टीमसाठी. आणि पहिला बॉल निर्धाव फेकला भूषण पाटीलनं. सेकंड बॉल समोर पुन्हा एकदा दिनेश पाटील. जडमध्ये बॉल. ओ इथे मात्र प्रयत्न भरपूर चांगले झालेत. चेंडू डीपला निघून चाललाय. अडवण्याचा प्रयत्न सातत्यानं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिलं, मात्र चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. पहिला चौकार आला फलंदाज दिनेश पाटीलच्या बॅटमधून. 4च्या मदतीनं वैयक्तिकनं संघाचा अकाउंट ओपन केला. तिसरा बॉल, गोलंदाज भूषण पाटील. समोर दिनेश. अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि इथे हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 4 या आकड्यावरती बॅटिंग करतो नारपोली. पुढचा बॉल भूषण पाटील पुन्हा एकदा सज्ज. हो सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, जखडून ठेवला. थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये भूषण पाटील करता आणि पहिल्या महत्वाच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी सध्या आपण भूषण पाटीलची पाहतोय. मागील पाहिलं तर 2 बॉल निर्धाव. टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 4 या आकड्यावरती नारपोली संघ. पहिला षटक भरपूर चांगला भूषण पाटीलचा. दिनेश पाटीलला शांत ठेवलाय. हो पुन्हा एकदा काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी भूषण पाटीलची पाहायला मिळतं. ज्या रीतीनं पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये देखील भूषण पाटील करतोय गावदेवी बुर्दुळ टीमसाठी. मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकल्यात. चौकाऱ्यानंतर कमबॅक बॅकअप कसं द्यावं याचं ज्वलंत उदाहरण देत असताना मैदानावरती भूषण पाटील गोलंदाज. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला डीप मध्ये उत्साही फेकतील. अवघ्या सिंगल दाब्याला प्राधान्य. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर बॅटिंग करत असताना नारपोली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 5 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 5 या आकड्यावरती. शांत सुरुवात या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला नारपोली टीमची पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी कौतुक करायला हवा भूषण पाटीलचं. मागे 2 मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी. खरं तर पहिल्या मॅच मध्ये पाहिले तर अगदी सुरळीत गोलंदाजी होती. अवघ्या 4 धाबा आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये 5 धाबा. काय गोलंदाजी केल्या. सुधीर पाटीलचा वापर केला. दुसरा हा ट्रम्प कार्ड गावदेवी बुर्दुळ टीमचा गोलंदाज तुम्ही सुधीर पाटीलला पाहता. समोर फलंदाज पहिला पुन्हा एकदा दिनेश पाटील हा फलंदाज. पहिला बॉल इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू चकवा देत असताना फरार होतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार, सुधीर पाटीलच्या बॉलवरती चौकार आलाय आणि 4 धाब्यानं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती टोटल धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 9 या आकड्यावरती. आक्रमण मॅच मध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना नारपोली टीमला.
कारण की 4 षटकांची मॅच आहे. पहिला 6 बॉलमध्ये अवघ्या धाबा आल्या 5. त्याच्यामुळं येणाऱ्या 18 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल आणि त्याच इरिषेनं फलंदाजी करत असताना दिनेश पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा हल्ला फुलटॉस होता. सिंगल धाव कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकावरती धावा पाहिला तर 10 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतो नारपोली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती तुम्ही नितेश पाटील या फलंदाजाला पाहता. मागील 8 बॉल तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता. तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय नितेश पाटील. पुढचा बॉल सुधीर पाटील. वेगवान बॉल, तेवढाच चांगला फटका देखील नितेश पाटीलच्या बॅटमधून. पहिला षटकार सुधीर पाटील वरती हल्ला चढवला नितेश पाटीलनं. 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला. धाव पुस्तकावरती टोटल धावा पाहिला ना तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव पुस्तकावरती. आक्रमण करतो या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांत सुरुवात नारपोल टीमची पाहिली आणि त्याच्यानंतर आता विस्फोटक खेळ मैदानावरती दोन्ही फलंदाज सध्या साकारत असताना समोर नितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. लाईन पाहिली जाईल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. यस, सुधीर पाटीलला रेफर घेतला. बुदुल टीमचा रिव्ह्यू ऑफ स्क्रीन पाहिले जाईल. टेक्निकल टीम मध्ये तिसरे अंपायर जॉईन होतील वाघमारे सर, ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहर होती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, वाईट बॉल. अवंतर धाव आली आहे. संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज सुधीर पाटील. फुलटॉस बॉल प्रहार केलाय. फटका हा देखील लाजवाब आहे. दुसरा षटकार येतो फलंदाज नितेश पाटीलच्या बॅटमधून. आक्रमण सध्या मैदानावरती नितेश पाटीलचा पाहायला मिळतं. एक चांगलं टार्गेट सेट करायचा. सुरुवात जरूर शांत राहिली, त्याच्यानंतर एक चांगला खेळ करायचा. त्याच इरिषेनं फलंदाजी नितेश पाटीलची पाहायला मिळतं. धावगतीला वेग दिला, आकार दिला ना संघ जाऊन पोहोचला. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर 23 या आकड्यावरती नारपोली. पुन्हा प्रहार. हो, सुपर बॅटिंग. काय फलंदाजी. प्रत्येक बॉलवरती आक्रमण सध्या नितेश पाटील करतोय. सलगचा पाहिला तर तिसरा षटकार आला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या गोलंदाज भूषण पाटीलनं आणि हा षटक भरपूर महागडं सध्या गावदेवी बुलबुल टीमसाठी. संघ जाऊन पोहोचला तर मात्र 29 या आकड्यावरती. 29वा धाव पुस्तकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. शेवटचा अंतिम बॉल सुधीर पाटीलचा. भरपूर महागडा षटक राहिला बुलबुल टीमसाठी. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील तडाखा, हा देखील धमाका. सलगचा पाहिलं तर चौथा षटकार आलाय. काय फलंदाजी केली या ओव्हरमध्ये. फलंदाज नितेश पाटीलनं पूर्णपणे आक्रमण केलं सुधीर पाटील वरती आणि भरपूर महागडा षटकार राहिला गावदेवी बुलबुल टीमसाठी. तब्बल पाहिलं ना तर या षटकामध्ये खर्च केला त्या मात्र 30 धावा. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. फलकावरती धावा पाहिलं तर 35 या आकड्यावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
षटक क्रमांक तिसरा बॉलिंग ट्रॅक वरती तिसरा गोलंदाज आदर्श पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सलामीची जोडी चांगला खेळ करतोय नारपोली टीमसाठी. जरूर पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी शांत सुरुवात राहिली, त्याच्यानंतर मागील षटकामध्ये अगदी धाब्यांची लेलूट केली आणि सुधीर पाटीलच्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 30 धाबा आल्या. आडव्या बॅटचा वापर केला, लाईन खराब आहे, पंचांचा इशारा की टीच वाईट. अवंतर धावी जोडली जात्या आणि अवंतर धाबेनं संघ पुढे सरकला. फलकावरती टोटल धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 36 या आकड्यावरती. धावगतीला ब्रेक द्यायचा असेल तर विकेट खूप काही महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला, आज चांगला फटका, क्षेत्रक्षे वेगाने येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत पहिला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि इथे यस एकच धाव असेल कदाचित, कारण की ज्यावेळी तुम्ही दुसरी धाव घेता त्यावेळी दोन्ही एंड यस फलंदाज बाद. यस तर पहिला विकेट मैदानातून बाहेर झाला. रनआउटचा शिकार फलंदाज नितेश पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. धावपुस्तकामध्ये टोटल धाबा पाहिल्या तर 37 धाबा. नितेश पाटीलला चांगला खेळ केला, 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला, वैयक्तिक 24 धावांचे योगदान दिलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर झाली आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज कल्पेश मस्कर हा फलंदाज मैदानावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे चांगले बॅकअप देण्याचा प्रयत्न गोलंदाज आदर्श पाटीलचा राहिला. मागे षटक थोडंसं मागणं होतं तो मात्र बुर्दुल टीमसाठी, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो मॅच मध्ये बुर्दुल संघ. समोर फलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये तुम्ही सध्या दिनेश पाटीलला पाहता. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या देतो आदर्श पाटील. जिथे थोडंसं प्रेशर जखडून ठेवण्याचा प्रयत्न, मागे षटक अगदी भरपूर चांगलं राहिलं बॅटिंग करत असताना नारपोल टीमसाठी आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे, यस ऑफस्टमच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा की टीच वाईट. अवंतर धाव आणि संघ जाऊन पोहोचलं टोटल 38 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर टोटल चेंडू फेकले त्या मात्र 4, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रहार केलाय, फटका, फर्स्टला चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड चेंडू डिलिव्हर झाल्यानं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत अवघ्या सिंगल धाबेला प्राधान्य. चांगली गोलंदाजी, कौतुक करायला हवं गोलंदाज आदर्श पाटीलचा, कारण की मागे षटक भरपूर मागलं होतं, त्याच्यामुळे प्रेशर होतं गोलंदाज आदर्श पाटीलवरती आणि त्या प्रेशरला अगदी सहज सोपा रीतीने रिलीज केला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल, समोर फलंदाज पाहिलं तर कल्पेश कल्पेश मस्कर हा फलंदाज. माफ करा, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. ओ इथे मात्र हा देखील डॉट चेंडू. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा गेला. मोठ्या फटक्यात धाव येत नाहीये मॅच मध्ये, आता डोकेदुखी राहिल्या, कारण की 2 षटकामध्ये अगदी चांगला खेळ राहिला, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धावगतीला पूर्णपणे डिस्ब्रेक लावलाय. फटका, फसलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका, शिवनदान दिलं सध्या कल्पेश मस्करला. मिलेर सिंगल बॅटिंग करत असताना नारपोली टीमला. अशा रीतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस नारपोली संघ जाऊन पोहोचला. एक बाद टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 40 धाबा.
तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीक कोपरकर हा गोलंदाज झाला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फलकामध्ये टोटल धावा पाहिल्या तर संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचं षटक आहे त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये अगदी प्रहारांना प्रहार या मनसुबांना फलंदाजी करावी लागेल बॅटिंग करत असताना नारपोली टीमला. प्रतीक कोपरकर आज चौथा ट्रम्प कार्ड आहे गावदे बुर्दुल टीमचा. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज कल्पेश मस्कर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. ज्या फलंदाजाला जीवनदान देखील दिलंय आणि तोच फलंदाज त्याचा फायदा उचलावा लागेल. आणि तो सध्या खेळ करत असताना मैदानावरती त्याच्या बॅटमधून आलाय षटकार नारपोली टीमसाठी आणि 6 धावेनं संघ पुढे सरकला. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या सध्या नारपोली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यामुळे प्रेशर आता गोलंदाज प्रतीक कोपरकर वरती आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती धाबा येतील. सेकंड बॉल गोलंदाज तयार. झड मध्ये गोलंदाजी लाऊड अपील LBW चा शिकार. धक्का दुसरा बॅटिंग करत असताना नारपोली टीमला कल्पेश मस्कर मैदानातून बाहेर. सध्या बॅटिंग करतोय नारपोली. अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रतीक कोपरकर प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केला. फटका चांगला सुपर सुपर सबे उपर डुप्पर. पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला फलंदाज अतिश मस्कर त्याच्या बॅटमधून षटकार आला. 6च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तर मात्र 52 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावा धावपुस्तकावरती एक चांगलं टार्गेट सेट करत असताना पहिल्याच पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो नारपोली आणि तेवढाच चांगला खेळ. पुढचा बॉल प्रतीक समोर पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही अतिशला पाहता. ऑन साइडला केलेला अल्लामध्ये कार्पेटना फटका क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धावेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती दिनेश पाटील सलामीचा खेळाडू अद्याप शांत होता. मात्र येणाऱ्या आता 2 बॉल मध्ये किमान एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसलाय नारपोली. प्रतीक कोपरकर पुढचा बॉल समोर दिनेश पाटील सलामीचा खेळाडू शेवटपर्यंत स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी ठोकलाय ना याचं उत्तम उदाहरण देत असताना ठोकला षटकार. 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकावरती टोटल धावा पाहिल्यानं संघ जाऊन पोहोचला तर मात्र 59 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल प्रतीक कोपरकर या बॉलवरती कोणती मोहर. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अंतिम बॉल आलाय डॉट अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नारपोली टीमनं तब्बल धावा जमा केला 59 आणि सेकंड 17 मध्ये गावदेवी बुर्दुल टीम समोर प्रवास असेल. येणारे 24 बॉल आणि 60 धाब्यांचा लक्ष्य घेऊन मैदानावरती नक्कीच उतरावा लागेल तो मात्र गावदेवी बुर्दुल टीमला. मी मनापासून सर्व आयोजक कमिटीचा आभार व्यक्त करेन. खास आभार व्यक्त करेन आमचे अक्काजी शेलके जे आमचे कॉमेंटरी मित्र आहेत ज्यांना आम्हाला आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी इथे रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
तर इथे एक सन्मान घेऊया. मराठीचे आमचे अप्रतिम युवा समालोचक, अनेक स्पर्धा ते कव्हर करतात. मंगेश पाटील शिरवली यांचा आपण इथे आदर तिथे सन्मान करतोय. आणि त्यांचा कोटा इथे संपलाय आणि नक्कीच इथून ते निरोप घेतील. तर त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. नक्कीच मंगेश, जाताना सावकाश जा घरी. जरी शॉर्टकट असला तरी स्लो जा. थंडीचा जोर सुद्धा आहे. चला मॅच ऑन. तर आमचे अंकुश असतील श्रीराम चषकाच्या वतीनं आज पहिल्या डे नाईटमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. आणि बघा, कोटा संपल्यानंतर जो आनंद बघायचा असेल ना, तर आता मंगेश पाटील यांचा चेहरा बघा. थोडे लवकर फ्री झाले. चला, लक्ष द्या मॅचकडे. विनिंग टार्गेट, येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 60 धावेची गरज. मॅच ऑन आहे. टीम नारपोली आणि एका बाजूला बुर्दुल, एक बाजूला पनवेल एरिया आणि एका बाजूला आपण पाहतो ठाणे परिसरातील बुर्दुल संघ खेळतो. अगदी हा सामना सुद्धा पाहायला मजा येणार. बहुतांश कमी वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले असतील, कारण रसायनी विभाग म्हटला, पनवेल विभाग म्हटला तर यंगस्टर नारपोली हा संघ खेळतो आणि बुर्दुल संघ सुद्धा या विभागामध्ये येतो. मात्र खून गाठ मी म्हणेन कमी वेळा येत असतील. आणि आज फर्स्ट टाइम आहेत. येस, फर्स्ट टाइम आले जय श्रीराम चिंचवलीच्या या चषकामध्ये. फर्स्ट टाइम बुर्दुल आणि यंगस्टर नारपोली. चांगला कस लागेल. मात्र जो चांगला खेळेल, ज्या पद्धतीनं सुधीर खेळला शिवकर विरुद्ध, गेलेला सामना कसा जिंकायचा ते सुधीरनं दाखवलं. आणि खेळामध्ये त्या घटकांना खूप महत्त्व दिलं जातं. तुम्ही मॅच केल्यानंतर तुमचे काय कॉन्ट्रीब्युशन देता आणि मॅचला किती सिरियसली घेता. प्रचंड दबाव असताना प्रणय इलेव्हन सारा शिवकर होता आणि तेव्हा बॅटिंग लाईनअप थोडी निकामी झाली, मात्र सुधीर मैदानावर सेट राहिला आणि त्यांनी त्याचा तडाखा दाखवला. आणि आता संघ समोर वेगळा आहे. 60 धाव्यांचं लक्ष. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. मी स्टार्टला म्हटलं का दिनेश, रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, नारपोली असो, तालुका निय खेळण्याचा त्याला तगडा अनुभव आहे. आणि समोर आपण पाहतो तेवढा बलवान बुर्दुल. मॅच ऑन आहे. स्पोर्टिंग विकेट आहे. जेव्हा सुधीरनं सांगितलं या खेळपट्टीवर काही होऊ शकतो, याचा नेम नाहीये, सुधीरला थोडं बॅटिंग लाईनअप चेंज केलं. आता वन डाऊनला आलाय सुधीर. पहिला चेंडू गॅप शॉट, चपराक दिली आणि डीप कडे गेल्यात. मिळतील या चेंडूवर 4 धावा. सुरुवात चौकारानं. टार्गेट आपण पाहिलं 60 आहे. लढावं लागेल. कंपॅरिझन केली, भूषणच्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 5 होत्या, सुधीरच्या षटकामध्ये 30 आल्या. म्हणजे ज्या सुधीरनं धावा दिल्या त्याला कदाचित संघनायकानं पाठवलं, परतफेड त्याला करायचं, सामना सुद्धा जिंकून द्यायचं. दिनेश पाटील ओ वेगवान, आता ऑफ स्टंपला ठेवला. आणि ही व्हॅरिएशन व्हरायटी दिनेशकडे. अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, गावासाठी खेळण्यात. परिस्थिती कशी असू द्या तो डलमळत नाही, ही त्याची गुणवत्ता आहे. यंगस्टरला घेऊन त्यांनी नारपोली यंगस्टर घडवलंय आणि हा त्याचा अनुभव आहे. दिनेश, यस, वेगवान चेंडू. चला, टॉस साठी टीम नारिवली आणि दुंद्री लगेच या. 2 वेळा कॉल नाही होणार आणि आपण टॉस करणार आहोत. प्लीज कॉपरेट. दिनेश पाटील. चौकारानंतर 2 डॉट, ही किमिया त्यांनी साधली. मी म्हटलं का तो तगडा अनुभव पणाला लावेल. आणि आता हेच सुधीर आणि महेशला ओळखायचं आणि तिथून त्यांना आक्रमण करायचं. मागे ठेवला, खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर. आला हा षटकार. मजा येईल सामना पाहायला. दोन्ही संघ त्याच ताकदीचे. कदाचित नारिवलीचे कॅप्टन मनातल्या मनात बोलत असतील, 10 वाजता आलो, आता पहिला मॅच खेळू. कधी कधी असे होत असतात. शेड्यूल तेवढा आहे, अनेक ठिकाणी मॅचेस सुरू आहेत. दिनेश, 5 धावा होते. भूषण, आता दिनेशने दिल्यात. ओ, लॉफ केलाय कव्हर कडे, कोणी नाही तिथे. लॉंग ऑफ वेगाने पोहोचतोय. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण भूमिका सुद्धा मॅच मध्ये खूप काय करू शकते. दिनेश पाटीलचे षटक. आतापर्यंत चेंडू पाहिले आपण टोटल 5 आणि धावा दाफलकावती 12, 12 रन्स. लक्ष उद्या पुन्हा एकदा दिनेशच्या गोलंदाजीकडे.
चौकार 2 डॉट, षटकार 2. बॅटिंग करताना महेशनं 5ही चेंडूचा सामना केला. धावसंख्या टोटल 12. आक्रमण डीपकडे खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला कोणी नाही, तिथे पाठलाग होईल, लॉंग ऑफ वरून आलाय, मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, तिघ जणांनी प्रयत्न, मात्र महेश आणि सुधीर सावध खेळतात. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणनं 5 दिल्या, मात्र सुधीरचं 30 धावेचं षटक ते संघासाठी महागडे आणि आता त्याची भरपाई करायची. तर टीम मीटिंग नको, प्लीज कंटिन्यू मॅच. धावसंख्या आपण पाहू शकता टोटल 14. विनिंग कॅल्क्युलेशन 18 मध्ये 46. हेच कॅल्क्युलेशन होतं जेव्हा प्रणय 11 विरुद्ध बुर्दुल खेळत होता आणि त्यामध्ये सुनीलचा झंझावत होता, सलामीर महेश खेळला आणि आता त्या खेळीचा पुन्हा एकदा इतिहास आठवावा लागेल. सुधीरला प्रामुख्याने त्याच्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. बुर्दुल आणि एका बाजूला यंगस्टर नारपोली असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मध्ये 46. एकूण धावसंख्या आपण जरूर पाहतोय. विनिंग टार्गेट विजयासाठी 60 धावांचे लक्ष. धावसंख्या आपण 14 पाहतोय. 18 मध्ये 46. यंगस्टार नारपोली विरुद्ध गावदेवी बुर्दुल. मॅच ऑन. ओव्हर नंबर 2. 18 मध्ये करायचे 46. 18 बॉल 46. षटक क्रमांक दुसरं. समोर उभा आहे खेळण्यासाठी सुधीर. पहिल्यांदाच सामना करेल. ज्या सुधीर कडून आता चांगल्या खेळाची अपेक्षा. पहिला चेंडू पाठवलाय, एक डाव तुझा तर आता डाव माझा. 30 धावा सुधीरच्या षटकामध्ये आला आणि त्याला आता ती भरपाई करायची. माझ्याकडून ज्या मिस्टेक झाल्या मला इम्प्रूव्हमेंट करायचे आणि संघाला टॉप गिअर मध्ये नेऊन सामना खेचून आणायचे. त्या तयारीमध्ये त्याला खेळावं लागेल. षटकाराला मॅच बनेल का? टार्गेट 60. 4 षटकांचा सामना. विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा लक्ष टाकूया. 17 बॉल 40. 18 मध्ये 60 धावा आम्ही चेस होताना पाहिले, आता 17 मध्ये 40. निखिल मस्कर समोर उभा आहे सुधीर. आणखीन एक आक्रमण, क्षेत्र खाली डीप कडे खेळलाय एक आणि जरूर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधून पंचांना रेफर केलं. बॅटिंग टीम येस, अंपायर यू चेक करतो आपण. डिसिजन पेंडिंग लगेच या ऑफिशियल्स फिल्डर पोझिशन मध्ये ना निर्णय येईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग. चला टॉस या पटकन या. झालं का? डन. टॉस विन तुंद्रे. डिसिजन फिल्डिंग क्विक फास्ट. उद्याचा शेड्यूल थोडा चेंजेस होईल. यस, फेअर डिलिव्हरी. डिसिजन 16 चेंडू आणि 36 धावेची गरज. ओ स्लोवर वन, लाईन बरकटली, व्हाईट बॉल. 16 मध्ये आता करायचे 35. समोर उभा आहे सुधीर. दबाव आहे गोलंदाजावर. निखिल मस्कर तिथे गोलंदाजी हाताळतोय. समोर खेळण्यासाठी उभा आहे सुधीर. 2 चेंडूचा सामना त्याने केला. पुन्हा एकदा सज्ज होईल. निखिल मस्करच्या गोलंदाजीचा सामना त्याला करायचंय. आक्रमण चढवला, हल्ला खोदून काढलाय. लॉंग ऑफला दिनेश तिथे होते, बॅकअप रेडी आहेत. गुड रनिंग थ्रो, परफेक्ट. ओ गुड थ्रो. 2 धावा. सिंगल डबल घेणं सोडायचं नाहीये आणि तो पक्का निर्धार. धावफलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या 27 वर पोहोचले. 15 मध्ये करायचे 33. 2-3 मोठे फटके जी तफावत कमी करेल आणि या विकेटचा आता अभ्यास करावा लागेल. जेव्हा विकेट मिळेल तेव्हा कमबॅक करेल टीम नारपोली. मात्र ज्या पद्धतीनं सुधीर खेळतोय त्याचं झंझावत सुरू राहिलं तर सामना खेचून आणू शकतो. 15 मध्ये 33. निखिल मस्कर वन्स अगेन क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. डीप कडे आहेत फिल्डर तिथे, प्रयत्न होईल. नक्कीच धावफलक 1 ने पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहू शकता 28. 28. 14 चेंडू आणि 32 धावेची गरज. 14-32 धावा धावफलकावरती. टोटल 28. टार्गेट 60. सामना आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज निखिल मस्कर सज्ज होईल. 14 मध्ये 32.
धावसंख्या 28. हो, थोडासा आखडला चेंडू, कनेक्ट झाला नाही, नाराज आहे, मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सामन्यामध्ये अजूनही चुरस आहे, अजूनही निकाल स्पष्ट होणं बाकी. काय होऊ शकतो या मॅच मध्ये? टार्गेट आहे 60 धावा, धावफलकावरती टोटल पाहू शकता 29. सामना पाहायला मिळतो बुर्दुल विरुद्ध यंगस्टर नारपोली. येणारे इक्वेशन 14 मध्ये 31. गोलंदाज सचिव निखिल समोर उभा आहे. पुन्हा एकदा महेश ऑन साइडला केला प्रहार, डीप कडे हार्ट फिल्डर, सिंगल सहज मिळेल, सिंगलला धावफलक 60 चा पाठलाग करायचे. एकूण धावा धावफलकावर टोटल पाहू शकता. संघ पोहोचलाय 29. येणारे 13 चेंडू, 30 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. करूया मरूची लढाई, अस्तित्वाची लढाई, डू आर डाय सिच्युएशन. भयानक परिस्थिती. दोन्ही संघांना जो चांगला खेळ दाखवेल तो जिंकेल. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे 13-30. ऑन साइडला केल्या प्रहार, दूरवर आहेत फिल्डर. ओ हाय तिथे आमचे काही पाठीराखे. यस, आलाय षटकार. मॅच अजूनही बनेल. इंटरेस्टिंग मॅच. कडाक्याच्या थंडीमध्ये थंडी उडवणारा सामना. चला, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. फ्रंटफुटला आले, स्ट्रोक बनवला. मॅच अजूनही गेली नाही. आजच्या काही लढती सुद्धा अशाच पाहायला मिळाल्या. प्लस मायनसचं कोड न उलगडणारं कोड. संदीप पालकर म्हणत होते स्टार्टला मॅचेस कव्हर होतात, मात्र त्यानंतर मेन मॅचेस आल्या आणि अक्षरशः घाम फोडला. अगदी पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळाले. शेवटपर्यंत रंगताना मॅचेस पाहायला मिळाले. 12 मध्ये 24. अजूनही मॅच मध्ये तोच थरार आहे, तीच तीव्रता आहे. काही होऊ शकतो. टीम सेट करा आता, फिल्डिंग सेट करा. आम्हाला माहिती आहे सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तो वेळ सुद्धा महत्वाचा आहे, कारण एक मॅच अजूनही बाकी आहे. 3 वाजून वेळ, मध्यरात्रीचे वाजलेत आता 3:13. हा सामना संपण्यास 3:30 होतील. पुढचा सामना संपण्यास 4:30 आणि सुनील तांडेल यांना घरी जायला 5. भाले वाघमारे लवकर जातील. तांडेलचा डिस्टन्स थोडा लांब आहे. लक्ष द्या मॅच कडे. 12 बॉल. पूर्वेशला घरी जायला मे बी थोडा वेळ लागेल. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. धावसंख्या 36. 12 बॉल 24. कोण जिंकेल हा सामना? अस्तित्वाची लढाई. सामना दोन्ही संघांना महत्वाचे. टार्गेट 60 धावा झाल्या टोटल 39. गडी बाद होत नाही, हा सुद्धा दुर्दैव. यंगस्टर नारपोली विकेटच्या शोधात येत, विकेट मिळत नाही. 12 मध्ये 24 सज्ज होतील. फटका खेचलाय, जसा आला त्याला ढोपटला. मॅच अजूनही सोडत नाही. विकेट मिळत नाही, ती प्लस पॉइंट आहे आणि ती जमेची बाब आहे. आता यंगस्टर नारपोलीला डोकं खाजवण्याची वेळ आली. विकेट का मिळत नाही या योजनेवर त्यांना काम करावं लागेल 60 धावेसाठी. आता अक्षरशः बॅटिंग धमाल करताना. पुन्हा एकदा कॅप शॉट, परफेक्टली टाइम शॉट, 4 रन्स. काय भागीदारी आहे मैदानावर बुर्दुलची बघा. आकर्षक, हटके, प्रेक्षणीय सामना होता. 18 जवळपास अंतर बरच पैकी होता. 18-47 तो सामना आता झुकवलाय. आता इथून डावपे झाकावे लागतील. धावसंख्या टोटल पाहू शकाल. संघाची धावसंख्या 46. टार्गेट 60. 10 मध्ये 14. मॅच बनेल का? बॅकअप रेडी आहे. सिंगल, कोणती धाडस घेतलं नाही. कदाचित फलंदाजांना माहिती आहे मॅच कव्हर झाली, एक फटक्यानं तफावत कमी होईल, मात्र इथून विकेटची गरज आहे. ज्या पद्धतीने खेळला महेश, सुधीरनं त्याला साथ दिली. सुधीरचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, तो खेळतो 5 मध्ये 19. मात्र महेश या मॅच मध्ये त्याने आगेकूच केली. 10 मध्ये 26. आता समीकरण 9 मध्ये 13. मॅच ऑन आहे. 9 बॉल 13. विकेट मिळाली तर कदाचित कमबॅक करता येईल, मात्र ते शक्य असेल का? विकेट मिळत नाही. गोलंदाजांसाठी एक प्रश्नचिन्ह. दिनेशने दिलेल्या 14 धावा, निखिलने दिलेल्या 22 आणि आता षटक हातळतोय. ऑन दी राईज, व्हॉट अ शॉट, ग्रेट बॅटिंग. टाळ्या उद्या सुधीर साठी. मनात पक्का निश्चय असेल
दृढ निश्चय तुमचा असेल, पक्का निर्धार असेल आणि खेळाप्रती आत्मविश्वास कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काही करू शकता आणि दाखवून दिलं निडर अंदाजमध्ये सामना खुला करताना. क्या बात आहे. 9 मध्ये आता इक्वेशन 13. ओहो, मॅच आता कमबॅक होईल का? कम्युनिकेशन नव्हतं आणि या मेहनतीवर पाणी फिरवलं. गोलंदाजाने मेहनत केली. एक झेल मॅच मध्ये काय काय करू शकते. हे कॅच का मोका आणि तिथे ती संधी होती. हवा का झोका. मात्र आता सामन्यामध्ये पुन्हा रंगत सुरस निर्माण होईल का? झेल सोडायची किंमत मोजावी लागेल. एकूण धावा झाल्या 54. आता 7 मध्ये करायचे 6. सामना सोपा आहे, सामना सोपा आहे. अजूनही गेला नाहीये टीम नारपोलिया. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. शरीरभेदी एक झेल. मॅच मध्ये खूप काही बदल केलता आला असता मात्र नाही. अजूनही वेळ गेली नाही. इथं लढावं लागेल. दिनेश आणि टीम कोणता माइंड मास्टर प्लॅन असेल. मात्र दोन्ही फलंदाज मैदानावर झंझावत सूर्य. तर उद्याचा शेड्यूल आकाश सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. उद्या मे बी लवकर स्टार्ट करू. 4 सुरू करावी लागेल. म्हणजे संडी पालकरला मला वाटतं 3:30 शार्प यावं लागेल. त्यानंतर पूर्व नियोजन, पिचची आखणी, मोर्चे बांधणी, आयोजकांना कॉल करणं, त्यांचं फॉलोअप घेणं आणि त्यानंतर टीम्स ला तयारीत ठेवणं. उद्या मे बी 4 वाजता सुरू करावं लागेल. कारण जर वेळेमध्ये सुरू झाल्या तर आपण डे नाईट फॉर्मॅट पण 1:30 वाजता संपताना पाहिलं. 1 वाजता पण संपताना पाहिलं. वेळेवर अगदी मॅचेस सुरू झाल्या, वेळ वाचला तर त्या गोष्टींवर आयोजकांना बराच वेळ काम करता येतो. 6 मध्ये 6 धावा 54. लास्ट ओव्हर बॅटिंग करताना टीम बुर्दुल विकेटच्या शोधात होते. फायनली विकेट तर मिळाली नाही. मात्र आता झेल सोडल्याची किंमत मोजावी लागणार का? क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिस्टेक कराल तर ती इम्प्रूव्हमेंट करावी लागते. ती संधी तुम्हाला कॅपिटलाइज करावी लागते. ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करावं लागतं. 6 बॉल 6 आणि विजयी. 5 चेंडू राखून खुर्दा. व्हॉट अ क्लास. जे माझ्या हातातून घडलं ते मी फेडलं आणि ते कर्ज 30 चेंडूचं फेडलं. सुधीरच्या झंझावाताना 8 मध्ये 32. दिमागदार दिमागदार.